Data interpretation part 4. Direction 1 to 5. Refer to the table and answer the given questions. कंपनीज आपल्याला वेगवेगळे दिलेले आहेत. टाटा, इन्फोसिस, महिंद्रा, विप्रो, डेल, CTS, HCL अँड इन्फोटेक. तसेच त्या कंपनीमध्ये किती ब्रांचेस आहेत, नंबर ऑफ ब्रांचेस पण दिलेले आहेत आपल्याला. टाटा कंपनीमध्ये 16 ब्रांचेस आहेत, तर इन्फोसिसमध्ये 18, महिंद्रामध्ये 14, अशा प्रकारे. नंतर काय दिला आहे डाटा आपल्याला, टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज. टाटा कंपनीमध्ये 2568 एम्प्लॉईज, तर इन्फोसिसमध्ये 2880 एम्प्लॉईज. आणि अशाच प्रकारे सर्व कंपनींमधला टोटल एम्प्लॉईजचा डाटा दिलेला आहे. त्याच्यानंतर 2 डिपार्टमेंट आपल्याला दिलेले आहेत. रेशो ऑफ IT टू BPO एम्प्लॉईज. IT एक डिपार्टमेंट आहे आणि BPO एक डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये आता टाटा कंपनीमध्ये बघा, IT कंपनीचा रेशो 5 आहे, तर BPO कंपनीचा 7 आहे. त्याप्रमाणे आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. त्याच्यानंतरचा काय डाटा दिला आहे, पर्सेंटेज ऑफ सिनियर एम्प्लॉईज. आता ह्या टोटलच्या 2568च्या 75% काय आहेत, सिनियर एम्प्लॉईज आहेत, आणि उरलेले मग 25% काय असणार आहेत, ज्युनियर असणार आहेत. तसंच इन्फोसिसमध्ये बघा, 2880च्या 65% सिनियर एम्प्लॉईज असणार आहेत, तर उरलेले 35% काय असणार आहेत, ज्युनियर एम्प्लॉईज असणार आहेत. असा डाटा आपण समजून घेतला. आता त्याच्यावर आधारित क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 1. इफ the number of IT senior employees in company Infotech is 1800, what percent of the BPO employees in that particular company are senior? काय प्रश्न आहे, जर समजा IT सिनियर एम्प्लॉईज इन्फोटेक कंपनीमध्ये जर 1800 असतील, तर त्यामध्येच सिनियर एम्प्लॉईज फ्रॉम BPO हे टोटल BPO एम्प्लॉईजच्या किती टक्के असतील असं विचारलं आहे. आता बघा ते कसं काढायचं, आपल्याला काय कुठली कंपनी दिली, इन्फोटेक कंपनी दिली. बघा इन्फोटेक कंपनीमध्ये इन्फोटेक कंपनीमध्ये टोटल एम्प्लॉई किती आहेत, 3360, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला IT किती आहेत, 9 आहेत, तर 5 काय आहेत आपल्याला BPO आहेत. आपल्याला BPO लागणार आहे, बरोबर आहे का, टोटल BPO लागणार आहेत आपल्याला. मग बघा आता हे 9 आणि हे 5 टोटल किती झाले, 14 रेशोची किंमत आपल्याला किती दिली, 14 म्हणजेच 3360 दिले. तर आपल्याला 5 म्हणजे काय काढायचं, कारण हे BPO आहे, BPOची किंमत आपल्याला काढायची. बघा आता 14 एके 14, 14 दोन्ही 28, 14 चौक 56 आणि वरचा एक 0 आणि 24 पाचा 20 असे आणि वरचा एक 0, म्हणजे 1200 काय झाले आपले BPO झाले, बरोबर आहे का. BPO 1200, टोटल BPO आपल्याला 1200 भेटले, बरोबर आहे. आता बघा टोटल सिनियर एम्प्लॉईज किती आहेत बघा बरं, इन्फोटेक कंपनीमध्ये. इन्फोटेकमध्ये टोटल सिनियर एम्प्लॉईज 3360 इंटू 80%. 80% म्हणजेच काय असतं, 4/5 असतं. 4/5 इज इक्वल टू 5 × 30, 5 × 35 आणि 5 दोन्ही 10, 672 इंटू 4 करायचं आहे अजून आपल्याला, म्हणजेच 4 दोन्ही 8, 7 चौक 28, चाला 2, 6 चौक 24 आणि 2 26, बरोबर आहे. आता बघा 2688 काय भेटले आपल्याला, टोटल सिनियर एम्प्लॉईज फ्रॉम इन्फोटेक कंपनी भेटले. त्यातले ITचे किती सिनियर आहेत म्हणून सांगितलं आहे, 1800. मग आता ह्या 2688मध्ये 1800 जर ITचे सिनियर एम्प्लॉईज असतील, तर उरलेले BPOचे असणार आहेत. मग ते 1800 काय करायचं, वजा करायचं यातून, म्हणजेच किती आलं, 8, 8, 16तनं 8 गेलं 8, म्हणजेच किती आले, 888 आले. आठशे 88मध्ये बघा आता 888 कोणाचे असणार आहेत, मग BPOचे सिनियर एम्प्लॉईज असणार आहेत. ते 888 हे आपल्या 1200 टोटल एम्प्लॉईज ऑफ BPOच्या किती टक्के आहेत असं विचारलं आपल्याला. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. बघा आता 12 7 84, बरोबर आहे का. बाकी किती उरली, 4 उरली आणि 12 चौक 48, म्हणजेच किती आला एक्झॅक्ट, 74%. 74% म्हणजेच ऑप्शन नंबर A. नेक्स्ट क्वेश्चन.
In which of the following given companies is the percentage of BPO employees with respect to total number of employees both IT and BPO in that company is second lowest? आता इथं आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज ऑफ BPO हे कशात सेकंड लोवेस्ट आहेत हे काढायचं आहे. आता मला सांगा, इथं आपल्याला होल व्हॅल्यूची म्हणजे टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईजची आपल्याला गरज भासणार आहे का? नाही, कारण आपल्याला पर्सेंटेजमध्ये विचारले. मग मला सांगा आता इथलं पर्सेंटेजमध्ये आता डिस्ट्रीब्युशन टोटल, आता टाटामध्ये टोटल 2568 एम्प्लॉई आहेत, बरोबर आहे. त्या 2568मध्ये 5 रेशो आपल्याला IT चा दिला आहे, तर 7 रेशो कोणाचा दिला आहे आपल्याला? BPOचा दिला आहे, बरोबर आहे का. ह्या दोन्हीमध्ये डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर 5 आणि 7मध्ये ते पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशनसुद्धा आपण करू शकतो. कसं? 7 आणि 5 म्हणजेच 12 म्हणजे टोटल आहे, बरोबर आहे का. 12 म्हणजे टोटल आहे. त्यातलं BPO किती आहे आपलं? 7 आहे. गुणुले 100 केलं तर ह्या टोटलच्या BPO किती टक्के हेच निघणार आहे. आणि तुम्ही टोटल डाटा जरी कॅल्क्युलेट केला तरी त्याची पण पर्सेंटेज व्हॅल्यू सेमच निघणार आहे. मग आपल्याला फक्त रेशोची यूज करून ना आपल्याला सेकंड लोवेस्ट काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा इथं कसं येणार आहे, मग 700 होणार ही, मग 12 पंचे 60, त्यानंतर 100, 10 उरलं 100, त्यानंतर 12 9 अष्टोदरशे म्हणजे 59 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे पहिली व्हॅल्यू. 2 नंबरची बघा आता तसंच 5 काय होणार, मग 5 11 आणि 5 16 इंटू 100 म्हणजेच 16 त्रिक 48, 2 16 1 16, 31% काहीतरी अप्रॉक्स भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा आता 11 डिवायडेड बाय टोटल किती आहे? 21 म्हणजे 10 आणि 11 21 इंटू 100 म्हणजेच काय होणार आहे? 21 5 5 आणि 5 बाकी उरली 21 दोन्ही 42 म्हणजे 52% पॉईंट समथिंग काहीतरी भेटणार. तसंच आता बघा 2/5 2/3 आणि 2 5 2/5ची फ्रॅक्शन व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला माहीत आहे किती असतं? 40% असतं. त्याच्यानंतर बघा आता 2/5 झालं 6/13 6/13 म्हणजेच वरचं 2 शून्य आपण दिलं तर 13 चौक 52 8 उरलं 13 संग 78 46 पॉईंट काय तर समथिंग टक्के येणार आहे. त्यानंतर बघा आता 21/41 झालं 21/41 वरचा 2 शून्य 4 पंचे तर 20 होते म्हणजे 50च्या वर काय तर थोडंफार होणार आहे आपल्याला, बरोबर आहे. आपल्याकडे 50पेक्षा 2 कमी व्हॅल्यू आपल्याला भेटलेत 31 आणि 40. ह्या 40च्या वर जर पर्सेंटेज गेलं तर ते आपण कॅल्क्युलेटच करायचं नाही, कारण आपल्याला सेकंड लोवेस्ट विचारले म्हणजे 2 नंबर लहानाकडून 2 नंबरची व्हॅल्यू विचारली. त्यानंतर बघा आता 7/8 आणि 7 15 7/15 किती येणार आहे आपलं? 15 चौक 60 आणि 10 बाकी उरली 15 सेकंड म्हणजे 46 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे म्हणजे हे पण काय आपल्याला लागत नाही. त्यानंतर बघा आता 5 काय येणार आहे आपलं? 5/9 आणि 5 14 आणि वरचा 1 शून्य म्हणजेच काय येणार आहे? 14 त्रिक 42 आणि त्याच्यानंतर 14 त्रिक 42 8 उरला आणि 14 पंचे 70 म्हणजे 35 पॉईंट समथिंग काहीतरी भेटलं. आपल्याला सगळ्यात लोवेस्ट कोण झाला? 31% आणि 2 नंबरला लोवेस्ट कोण झाला? 35% झाला आणि त्याच्यानंतर 3 नंबर 40%. मग आपल्याला सेकंड लोवेस्ट विचारला होता. सेकंड लोवेस्ट काय आला आहे? 35% आला आहे म्हणजेच काय आला आपला लास्टच्या व्हॅल्यूचं 35% आलं, तर म्हणजेच इन्फोटेक. इन्फोटेक म्हणजेच ऑप्शन नंबर ई येणार. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रेशिओ ऑफ टोटल नंबर ऑफ IT एम्प्लॉईज इन कंपनी इन्फोसिस अँड इन्फोटेक टुगेदर to total number of BPO employees in companies Mahindra and Wipro together. आपल्याला काय करायचे? IT एम्प्लॉईज फ्रॉम इन्फोसिस आणि इन्फोटेकचे पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचे. आता बघा इन्फोसिस कंपनीमध्ये टोटल एम्प्लॉई किती आहेत? 2880. त्यामध्ये IT जर काढायचे असतील तर काय करायचं? ITचा डाटा किती आपला? 11 डिवायडेड बाय टोटल डाटा किती आहे? 11 आणि 5 16 इज इक्वल टू किती आहेत ते निघणार म्हणजेच काय निघणार? IT फ्रॉम इन्फोसिस निघणार. आता 16 1 16 16 दोन्ही 32 होतं म्हणजे 16 1 16च. त्यानंतर 12 बाकी उरली 16 8 28 असे वरचा 1 शून्य मग 18 1 18 हातचाला 1 18 1 18 आणि 1 19 आणि वरचा 1 शून्य म्हणजे 1980 काय भेटले आपल्याला? इन्फोसिस कंपनीमधले IT डिपार्टमेंटचे एम्प्लॉई भेटले. त्याच्यानंतर तसंच इन्फोटेकमधले पण काढायचे. आता इन्फोटेकमधले कसे काढायचे? इन्फोटेक बघा कंपनी 3360
टोटल एम्प्लॉईज, त्यामधले 9 काय आहेत आपले आय टीचे आहेत. टोटल किती आहे? 9 आणि 5 14, म्हणजे 14 एके 14, ही 14 दोन्ही 28, 14 चौक 56 वरचा, 24 9 216 वरचा 0, म्हणजे 2160 काय की भेटले आपल्याला इन्फोटेक कंपनीमधले आय टी डिपार्टमेंटचे एम्प्लॉईज भेटलेत. आता ह्या दोन्हीची बेरीज बघा किती येते. 0 8 आणि 7 14 हातचाला 1, 9 आणि 2 11 हातचाला 1 4, म्हणजेच 41 40 आली, बरोबर आहे. तसंच आपल्याला आता काय करायचं आहे, बी पी ओ एम्प्लॉईज फ्रॉम महिंद्रा आणि विप्रो कंपनीचे काढायचे आहेत. आता महिंद्रामध्ये टोटल एम्प्लॉईज किती आहेत आपल्याकडं 2310, त्यामध्ये बी पी ओचे किती आहेत 11 आहेत, बरोबर आहे. रेशो 11 आहे, डिवायडेड बाय टोटल 11 आणि 10 किती 21, बरोबर आहे. हे 11 आणि हे 10, म्हणजेच 21 बघा 21 एके 21, त्यानंतर 2 बाकी होईल 21 एके 21 वरचा 0, 11 गुणिले 11 किती झालं 121 आणि वरचा 1 0, म्हणजे 1210 काय झाले महिंद्रा कंपनीमधले बी पी ओचे एम्प्लॉई झाले. तसंच आता आपल्याला विप्रोमधले पण बी पी ओचे एम्प्लॉई बघा. आता विप्रोमध्ये टोटल एम्प्लॉईज किती आहेत आपल्याकडं 3575 गुणुले त्यातले बी पी ओचे किती झाले मग 2/5 झाले, कारण हे 5 टोटल 2 आणि 3 5, मग 5 7 35, 5 एके 5 आणि 5 5 25, म्हणजे 715 दोन्ही किती झालं 1430. मग ह्या दोन्हीची बेरीज किती आली 0 4 6 आणि 2. ह्या दोन्हीचा काय करायचं आपल्याला आता रेशो काढायचा आहे 4140चा आणि 2640चा, ह्या दोन्हीचा रेशो. आता बघा रेशो कसा काढायचा, 4140 आणि 2640 ह्या दोन्हीचा रेशो. 0ला तर 0 कट, त्यानंतर 2 2 आपण भागू शकतो दोन्हीला पण, बरोबर आहे का. बे दोन्ही 4, नंतर बे 7 14 आणि नंतर बे 1 बे 3 आणि बे दोन्ही, बरोबर. आता कशानं भाग जात आहे आपला 3 भाग जात आहे का बघा, 2 3 3 भाग जात आहे आपला 3, मग 3 संग 18 3 9 27, त्यानंतर 3 चौक 12 3 चौक 12, म्हणजेच काय आलं 69:44, 69:44 म्हणजेच ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ॲव्हरेज नंबर ऑफ सिनियर एम्प्लॉईज इन कंपनीज टाटा, इन्फोसिस अँड विप्रो टुगेदर अँड ॲव्हरेज नंबर ऑफ सिनियर एम्प्लॉईज इन कंपनीज CTS, HCL अँड इन्फोटेक. आता बघा आपल्याला कोणाकोणाचं पहिल्यांदा ॲव्हरेज काढायचं आहे, टाटा, इन्फोसिस आणि विप्रोच्या सिनियर एम्प्लॉईजचं. बघा आता टाटामध्ये टोटल एम्प्लॉईज किती आहेत आपले 2568, त्यामध्ये सिनियर एम्प्लॉईज किती आहेत आपले 75%, 75% म्हणजेच 3/4 प्लस. त्यानंतर इन्फोसिस कंपनीमध्ये टोटल एम्प्लॉईज किती आहेत आपले 2880, त्यामध्ये सिनियर एम्प्लॉईज किती आहेत 65%, 65% म्हणजेच बघा आता 65/100 म्हणजेच 65%, 5 13 आणि 5 20, म्हणजेच ह्याला आपण काय मांडू शकतो 13/20 मांडू शकतो, बरोबर आहे का. त्याच्यानंतर बघा आता अजून कोण आहे ह्याच्यामध्ये, इन्फोसिस झाला, विप्रोमध्ये बघा आता टोटल एम्प्लॉईज किती आहेत आपले 3575 गुणुले आता 3575ला 60% एम्प्लॉईज आहेत सिनियर आहेत, 60%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते आपली 3/5. हे टोटल पहिल्यांदा आपण काढून घेऊया. बघा आता 4 संग 24, त्यानंतर 4 चौक 16, 4 दोन्ही 8 आणि 3 दोन्ही 6, 4 त्रिक 12 हातचाला 1, 6 त्रिक 18 आणि 1 19, 1926. आता इथं तसंच बघा आता ह्या शून्याला हे 0 गेला, बे 1 बे बे चौक 8 बे चौक 8, मग 13नं 144ला गुणलं तर किती झालं 13 चौक 52 5, 13 चौक 52 आणि 5 किती झाले 57 5, त्यानंतर 13 के 13 आणि 5 किती झालं 18, म्हणजेच 1872 प्लस अजून आता इथलं बघा कॅल्क्युलेशन 5 7 35, 5 1 5, त्यानंतर 5 5 25, 715 त्रिक किती झालं 2145, हे 2145,
म्हणजेच ह्या तिन्हीची पहिल्यांदा बेरीज करायची, ह्या तिन्हीची बेरीज आणि त्याचं पण काय करायचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे, म्हणजेच 3 नंतर भागावं लागणार आहे कारण आपल्याकडे 3 व्हॅल्यू आहेत टोटल. म्हणजे 1926, 1872 आणि 2145 ह्यांची बेरीज करायची आपल्याला. बघा आता बेरीज किती आली, 6 2 8 आणि 5 13, चला 1, 7 2 9 आणि 5 14, चला 1, 8 2 10 9 19, हा चला 1 आणि हे 5, म्हणजेच किती आलं 59 43 आलं, 59 43 बरोबर आहे का. आता बघा त्याच्यानंतर तसंच आपल्याला काय करायचं आहे, BPOचे कुठल्या कुठल्या कंपनीचे काढायचे आहेत बघा. आता 59 43 आपले हा डाटा महत्त्वाचा आहे आता डायरेक्ट. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहेत, ॲव्हरेज नंबर ऑफ सिनियर एम्प्लॉईज इन कंपनी CTS HCL आणि इन्फोटेक, बरोबर आहे का. आता इन्फोटेकची बघा आता 3360 गुणुले 80%, 80%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असतं ह्याचा बघतोय आपण. 80%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 4/5, म्हणजेच काय झालं प्लस ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. काय आली 5 × 30, 5 × 35, 5 2 10, 4 2 8, 7 4 28 2 आणि 7 4 24 आणि 2 2688. तसंच आता इन्फोटेकचं झालं. HCLचं बघा आता, HCLमध्ये किती आहेत टोटल 3720 गुणुले त्यातले काय करायचं आहे सिनियर काढायचं आहे, म्हणजे सिनियर म्हणजे 55%. 55%ला आपण कसं लिहू शकतो 55/100, 5 11 5 20, म्हणजे 11/20 करू शकतो आपण, 11/20. ह्या शून्याला हे शून्य गेला, 2 बे 1 बे, बे 8 16, बे 6 12, 186 गुणुले 11, 11 संग 66, हात चाला 6, 11 8 88 आणि 6 94 9 आणि 11 1 11 9 20, म्हणजे 2046 झालं. त्याच्यानंतर बघा आता लास्ट कुठली राहिली अजून, CTS कंपनीचे सिनियर एम्प्लॉईज. CTS कंपनीचे सिनियर एम्प्लॉईज म्हणजेच काय झालं 2788 गुणिले काय करायचं आपल्याला त्याला 75%. 75% म्हणजेच 3/4 इज इक्वल टू 4 × 4, 4 संग 24, त्यानंतर 4 9 36, 4 7 28, 7 3 21, हात चाला 2, 9 3 27 आणि 2 29, हात चाला 2, त्यानंतर 6 3 18 आणि 2 20, म्हणजेच 2091. आता ह्या तिन्हीची बेरीज बघा आता, 8 आणि 6 14 आणि 1 15, हात चाला 1, 10 8 18, 18 आणि 4 22, हात चाला 2, त्यानंतर 6 आणि 2 8 आणि 2 2 2 टोटल 6, म्हणजे 68/25 बरोबर आहे का. ह्याचं पण ॲव्हरेज आणि त्याचं पण ॲव्हरेज आणि त्या दोन्हीतला फरक विचारला आहे आपल्याला. आता बघा ह्याला पण आपल्याला काय करायचं आहे 3 भागायचं आहे आणि ह्याला पण काय करायचं आहे 3 भागायचं आहे. त्यापेक्षा डायरेक्ट आपण काय करू, ह्या दोन्हीतला डिफरन्स घेऊया आणि डायरेक्ट आलेल्या आन्सरला आपण 3 भागू, म्हणजेच ते ॲव्हरेज डिफरन्स निघणार आहे आपलं. 68/25 मायनस 59 43 2 8, 18तनं 10 गेला 8, 882. 882ला काय करायचं आपल्याला 3 भागायचं, कारण इथं पण 3 व्हॅल्यू होत्या आणि इथं पण 3 व्हॅल्यू होत्या ॲव्हरेज काढण्यासाठी. बघा आता 3 2 6, 2 बाकी उरले, 3 9 27, 1 बाकी उरले आणि 3 4 12, म्हणजेच किती आलं 294. 294 म्हणजेच ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, which of the given companies has highest number of average employees per branch. काय विचारले, असं कुठल्या कंपनीमध्ये हायेस्ट नंबर ऑफ एम्प्लॉईज आहेत पर ब्रांच जर कॅल्क्युलेट केले तर. फॉर एक्झाम्पल कसं होणार, आता टाटामध्ये टोटल ब्रांचेस किती आहेत आपल्याकडं, टाटा कंपनीच्या 16 ब्रांचेस आहेत बरोबर आहे. म्हणजे त्या प्रत्येक ब्रांचमध्ये जर हे समजा एम्प्लॉई डिस्ट्रीब्यूट केले, इक्वली डिस्ट्रीब्यूट केले, तर प्रत्येक ब्रांचमध्ये किती किती येतात आपण काढणार बरोबर आहे का. म्हणजेच काय होणार, टाटा कंपनीमध्ये बघा आता 2568 भागिले काय करावं लागणार आपल्याला 16 ब्रांचेस आहेत, म्हणजे एका ब्रांचेसची एका ब्रांचेला किती एम्प्लॉई येतात हे निघणार आहे आपलं. 16 × 16, त्यानंतर 9,
1696 त्याच्यानंतर 16.85 म्हणजे 16.5 एम्प्लॉई येणार आहेत कुणाला, टाटाला. तसंच आपल्याला बघा आता 16.5 नाही 165 येणार आहेत. 165 म्हणजेच टाटामध्ये पर एम्प्लॉई किती येणार आहेत, 165. तसंच आता इन्फोसिसमध्ये काढू आपण. इन्फोसिसमध्ये मग काय करावं लागणार, 2880 डिवायडेड बाय 18. 18 की 18 त्यानंतर 18 संग अष्टोदर्शन वरचं 1 0 म्हणजेच ह्याच्यामध्ये किती येणार आहेत, 160. तसंच आता बघा 3 नंबर महिंद्रा. महिंद्रा म्हणजेच काय, 2310 डिवायडेड बाय 14. 14 एके 14 त्याच्यानंतर 14 पंचे 70 14 84 14 पंचे 70 म्हणजे ह्याला पण काय येणार आहेत, 165च येणार आहेत. त्याच्यानंतर बघा आता विप्रोमध्ये बघा आता विप्रोमध्ये काय आहे, 3575 डिवायडेड बाय 22. 22 एके 22 त्याच्यानंतर किती बाकी उरली आपली, 13. 22 संग 32 असे 5. 22 दोन्ही 44 11 आणि 22 पाचा 10 गौदर्शी म्हणजेच काय झाले, 162.5च्या समथिंग. त्याच्यानंतर बघा आता 2054 डिवायडेड बाय 13. मग 2054 डिवायडेड बाय 13. 13 के 13 7 13 पाचशे 65 आणि 13 7 13 8 4 अवदर्शे म्हणजेच 158 येणार आहेत, 158. त्याच्यानंतर बघा आता 17 2788 डिवाइड बाय 17 हे किती येणार आहेत, मग 17 एके 17 त्याच्यानंतर 10 उरलं 70 सेकंद गौदर्शे 6 उरलं 17 चौक 68 164. त्याच्यानंतर 24 24 एके 24 13 बाकी उरली 24 पाचा 20 असे त्यानंतर 24 पाचा 20 असे 155. तसंच 3360 बघा आता 21 एके 21 12 बाकी उरली आणि 21 संग 26 असे वरचा 1 0 160 आला. आता आपल्याला काय विचारले, हायेस्ट आकडा विचारला होता. ही 160 155 164 158 162.5 165 आणि त्याच्यानंतर 160 आणि इथे 165. आपल्याकडं 2 कंपनींचा डाटा सेम येते. कुठल्या कुठल्या, 165 आणि 165 म्हणजे टाटाचा पण येतं आहे आणि महिंद्राचा पण येतं आहे, बरोबर आहे का. आपल्याला दोन्ही पण ऑप्शन दिले आहेत, महिंद्रा पण दिला आहे आणि टाटा पण दिला आहे, बरोबर आहे का. म्हणजे इथं बोथ सी अँड डी यायला पाहिजे होतं, मी ऑप्शन टाकला नाही ती. ईच्या ऐवजी बोथ सी अँड डी यायला पाहिजे होतं, सी अँड डी. मग ते आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, the following pie chart shows the number of students studying in 2 colleges in different department. आपल्याला कॉलेज एक्स आणि कॉलेज वाय दिलेलं आहे. आपल्याला त्या कॉलेजमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट कॉलेज एक्समध्ये किती आहेत, 2500 स्टुडंट आहेत. तर कॉलेज वायमध्ये किती आहेत, 2300 स्टुडंट आहेत. आणि वेगवेगळे डिपार्टमेंट दिलेत प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला. तर त्या डिपार्टमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल आता बघा इथं एक्समध्ये आपल्याला ECE डिपार्टमेंट दिलेलं आहे. त्यामध्ये किती टक्के दिलेले आहेत, 25%. म्हणजे 2500 विद्यार्थी टोटल, त्यातल्या 25% विद्यार्थी कुठल्या डिपार्टमेंटला आहेत, ECE डिपार्टमेंटला. तर CSE डिपार्टमेंटला 20% एम्प्लॉई स्टुडंट आहेत. तसंच वायमध्ये बघा, वायमध्ये टोटल 2300 एम्प्लॉईज 2300 स्टुडंट आहेत. त्यातले ECE डिपार्टमेंटला 20%, CSEला 25%, EEEला 18%, सिव्हिलला 10%, मेकॅनिकलला 12% आणि IT ला 15%.
असे दिलेले आहेत. हे टक्केवारीमध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ह्या सगळ्यांची जर ह्या टक्क्यांची बेरीज जर केली तर 100% येतीच व्हॅल्यू. त्यात 100%ची व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याकडं 2300 दिलेली आहे. आता ह्याच्यावर आधारित प्रश्न बघूया आपण. फाइंड द रेशिओ ऑफ who studied in ECE, CSE and Civil together in college Y to who study in IT, Civil and Mechanical together in college X. बरोबर आहे का? आता बघा इथं ॲक्च्युअल व्हॅल्यू काढण्याची काही गरजच नाही आपल्याला. बघा आता का गरज नाही सांगतो तुम्हाला. आता ECE, CSE आणि सिव्हिल ह्या तिन्हीचं आपल्याला सेपरेट जरी काढायचं म्हटलं तर आपण कसं काढणार आहे. आता ECE डिपार्टमेंटमध्ये वायचे जर स्टुडंट काढायचे असतील तर वायचे टोटल स्टुडंट बघा आता किती आहेत 2300. बरोबर आहे का? त्यामध्ये ECE डिपार्टमेंटचे किती आहेत 20%. 20% म्हणजेच 20/100. 2300च्या 20/100 असंच काढावं लागणार आहे. प्लस आपल्याला CSE डिपार्टमेंटचे जर काढायचे असतील तर काय करायचं आहे 2300 गुणवले CSEला किती आहेत 25% आहेत म्हणजे 25/100 असं काढावं लागणार आहे. बरोबर आहे. मग त्यातलं मला सांगा हे 2300 हे दोन्हीत पण कॉमनच असणार आहे. बरोबर आहे का? दोन्ही तिन्ही म्हणजे जेवढी पण ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे आपण त्या सगळ्यामध्ये 2300 कॉमनच असणार आहे. मग ती 2300 काय करायचं आपण कॉमनच काढून ठेवायचं. बघा आता कसं करायचं. 2300 काय करायचं डायरेक्ट कॉमन काढून घेतलं आणि काय करायचं ECE, CSE आणि सिव्हिलला टोटल किती आहेत बघायचं पर्सेंटेज. ECEचं 20%, CSEचं 25% आणि सिव्हिलचं किती 10%. म्हणजे 20 आणि 25 45. 45 आणि 10 किती 55%. म्हणजेच डायरेक्ट 2300च्या 55% जर आपण कॅल्क्युलेट केलं तर डायरेक्ट मगा जे आपण सगळं कॅल्क्युलेट करणार होतो त्याचा ॲन्सर आणि ह्याचा ॲन्सर एकच येणार आहे. त्याच्यानंतर तसंच आता बघा ही वायचा डाटा झाला. बरोबर आहे का? तसंच एक्सचा डाटा आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटचा विचारला. एक्समध्ये टोटल एम्प्लॉईज किती आहेत 2500. मग ही 2500 पण काय होणार आहे कॉमनच डाटा येणार आहे. त्यालाच आपण काय करायचं आहे कुठलं डिपार्टमेंट आहे IT, सिव्हिल आणि मेकॅनिकल. ITमध्ये 10%, सिव्हिलमध्ये 12% आणि मेकॅनिकलमध्ये किती आहेत 18%. तर हे 18 आणि 12 30, 30 आणि 10 40% ऑफ धिस व्हॅल्यू. बरोबर आहे का? आता बघा ह्या दोन्हीचा फक्त आपल्याला काय करायचं आहे रेशोज काढायचा आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचीच गरज नाही आपल्याला. डायरेक्ट रेशो म्हणजे काय कॅन्सल होतं बघा. आता इकडं पण पर्सेंटेज चिन्ह आहे आणि इकडं पण पर्सेंटेज चिन्ह आहे. ती एकमेकाला काय झालं कॅन्सल झालं. बरोबर आहे. इकडचे हे 2 शून्य आणि इकडचे हे 2 शून्य ते पण एकमेकाला कॅन्सल झाले. आता 5 भाग जाते 5 11 55 आणि 5 5 25. बरोबर आहे का? आता बघा ह्या 23 ने 11ला गुणलं तर 23 एके 23 हातचा आलं 2. 23 एके 23 आणि 2 किती झालं 25 म्हणजे 253 आलं. ॲश2 इकडं काय झालं 5 चोक 20 आणि वरचा एक 0 म्हणजे 253 आणि 200. 253 आणि 200 म्हणजेच ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. इफ 20% ऑफ स्टुडंट फ्रॉम ECE डिपार्टमेंट इन कॉलेज X गॉट अ जॉब फ्रॉम ऑफ कॅम्पस ड्राईव्ह, the average salary of the selected student is rupees 25,000. In 4/5 of the students got rupees 15,000 as salary and then find the salary of remaining student. बघा आता काय सांगितले ECE डिपार्टमेंट इन कॉलेज X बघायचं आपल्याला. कॉलेज Xमध्ये टोटल एम्प्लॉईज आपल्याकडं 2500 आहेत. बरोबर आहे. त्यामध्ये ECE किती आहेत आपल्याकडं 25% आहेत. बरोबर आहे का? म्हणजेच 2500च्या आपल्याला 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/4. पहिल्यांदा ECE डिपार्टमेंटमध्ये किती स्टुडंट आहेत ते काढायचं आपण. 4 संग 24, 4 दोन्ही 8, त्याच्यानंतर 4 पंचे 20. 625 स्टुडंट कशात झाले आपले ECEमध्ये झाले. बरोबर आहे. त्यातले काय सांगितले 20% स्टुडंट हे ऑफ कॅम्पस ड्राईव्हमध्ये सिलेक्ट झालेत. बरोबर आहे का? त्यांनी जॉब मिळाला आहे आपल्याला. मग 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. म्हणजे 625 काय आहेत आपले टोटल ECE डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत. त्यातले 20%ांना काय लागला आहे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह मार्फत जॉब लागला आहे. म्हणजेच 20% म्हणजे 1/5 ऑफ धिस व्हॅल्यू. 5 एके 5, 5 दोन्ही 10 आणि 5 5 25 म्हणजे 125 विद्यार्थ्यांना काय झालं आपल्याला ऑफ कॅम्पस ड्राईव्हमध्ये जॉब लागला आहे. बरोबर आहे का?
त्यामध्ये बघा आता ॲव्हरेज सॅलरी ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट. आता ह्या 125 जणांची ॲव्हरेज सॅलरी किती आपली 25,000 प्रमाणे आहे, बरोबर आहे. त्यातल्या 4/5 ऑफ द स्टुडंट गॉट 15,000 ॲज अ सॅलरी. आता बघा ह्या 125 मधले 4/5 काय केलं 15,000 प्रमाणे सॅलरी घेतली. आपल्याला ॲव्हरेज 25,000 दिले, म्हणजे प्रत्येकाचंच सॅलरी वेगवेगळी असणार आहे. म्हणजे तशी फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडं 5 रुपये आहेत, दुसऱ्या एका व्यक्तीकडं 6 रुपये आहेत आणि तिसऱ्या व्यक्तीकडं 4 रुपये आहेत असं गृहीत धरा. तर आता माझ्याकडले 5, त्याच्याकडले 6 आणि 3 नंबरच्या व्यक्तीकडले 4, टोटल किती झालेत आपल्याकडं 6 आणि 4 10 आणि 5 15 झाले, बरोबर आहे. जर ते 15 जर इक्वली डिस्ट्रीब्यूट केले तिघांमध्ये तर किती किती आले 5 5 5, म्हणजे 15ला 3 डिवाईड केल्यानंतर 5 5 5 रुपये, म्हणजे प्रत्येकीच 5 रुपये. म्हणजे फक्त त्यातल्या एक जणाकडेच 5 रुपये होते, पण बाकीच्याकडे काय होतं एकाकडे 6 होते आणि एकाकडे 4 होते. पण ती इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे काय झालं त्यांचा ॲव्हरेज मिळाला आपल्याला. तसंच ॲव्हरेज आपल्याला 25,000 दिले. मग त्यातल्या 4/5 वाल्यांना काय 15,000च सॅलरी आहे, बरोबर आहे. मग ह्याच्या 4/5 व्हॅल्यू काढून घ्यायची आपण. बघा आता 4/5 वाल्यांची सॅलरी काढली तर 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 5 25, 25 चोक 100. म्हणजे 125 पैकी 100 विद्यार्थी काय आहेत आपले 15,000 सॅलरीवाले येते, बरोबर आहे का. लक्षात आलं का. 125 टोटल जे होते त्यातले 4/5 म्हणजेच 100 ह्यांना किती सॅलरी आहे 15,000 सॅलरी आहे. तर उरलेल्या 25 जणांना किती सॅलरी असेल असं विचारलं आहे. आता बघा टोटल आपल्याकडे एम्प्लॉईज किती आहेत 125 एम्प्लॉईज, बरोबर आहे. आणि ॲव्हरेज सॅलरी किती आहे त्यांची 25,000 सॅलरी आहे, बरोबर आहे. म्हणजे टोटल त्यांच्याकडले पैसे किती झाले बघा आता 25 5 1,200 12, 25 12 300, 312 आणि वरचे 1 2 3 0, म्हणजेच 31 25 000 ही आपलं टोटल त्यांच्याकडली रक्कम आली. त्यातल्या बघा आता 100 जणांची रक्कम आपल्याला माहीत आहे 15,000 आहे, बरोबर आहे का. म्हणजेच 100 गुणिले 15,000 जर केलं तर किती आलं आपलं 15 आणि 15वर 5 शून्य आलं. आणि आपल्याकडं टोटल डाटा किती होता आपला 31 2 5 आणि 1 2 3 0. त्यातनं आता मला सांगा हे 15 आणि 1 2 3 4 5 हे शून्य जर घालवलं 0 0 0 5 2 आणि 31 मधनं 15 गेलं 16, म्हणजेच टोटल सॅलरी उरलेली 16,25,000 ही सॅलरी कोणाची असणार आहे ह्या 25 जणांची असणार आहे उरलेल्या, बरोबर आहे का. पण त्यांची सॅलरी आता 25 जणांमध्ये एवढं रुपये आहेत 16,25,000 रुपये आहेत. तर ते 25नं जर भागलं तर प्रत्येकाकडे किती किती रुपये आहेत ते निघणार आहे आपलं. म्हणजेच 16,25,000 भागिले आपण 25 करायचं आहे. बघा आता 25 संग 150, बाकी किती उरली 12 उरली. 25 5 1,200 आणि वरचं 1 2 3 0, म्हणजे प्रत्येकाकडे किती रुपये आहेत आता 65,000. म्हणजे त्यातल्या टोटल 1,200 विद्यार्थी होते आपले, त्यातल्या 25 विद्यार्थ्यांना किती सॅलरी असणार आहे मग ॲव्हरेज 65,000 असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द टोटल नंबर ऑफ गर्ल्स स्टडी फ्रॉम कॉलेज X इज 1,250 and total number of girls in the college Y is 12% less than the college X, then find the number of boys who studied in ECE, CSE, Civil, EEE and IT in both colleges. आता बघा टोटल नंबर ऑफ स्टुडंट फ्रॉम कॉलेज X किती आहेत आपले 2500, X इज इक्वल टू 2500, बरोबर आहे. त्यामध्ये गर्ल किती दिलेत आपल्याला 1250 दिलेत, बरोबर आहे का 1250. मग आता उरलेले काय असणार आहेत बॉयज असणार आहेत, म्हणजे 2500 मधनं 1250 गेलं तर किती राहिलं 1250च राहिलं, बरोबर आहे का. आता हे 1250 काय असणार आहेत मग बॉयज असणार आहेत. त्यानंतर काय दिले अजून टोटल नंबर ऑफ गर्ल्स इन कॉलेज Y इज 12% लेस दॅन द कॉलेज X. आता कॉलेज X मधले आपल्याला गर्ल दिलते किती 1250 दिलत्या, बरोबर आहे का. आता त्या 1250च्या 12% लेस दिले, 12% लेस म्हणजे ही किती आकडा 100% असं गृहीत धरू.
त्या 100%मधनं जर समजा 12% लेस असेल तर काय करणार आहे, 100मधनं 12 जाणार तर 88% असणार. म्हणजेच कॉलेज एक्सच्या 88% गर्ल ह्या कॉलेज वायमध्ये टोटल असणार आहेत. बघा आता म्हणजे ते कसं काढायचं, 1250 म्हणजे कॉलेज एक्सच्या गर्ल त्याच्या 88% जर व्हॅल्यू काढली आपण तर त्या नंबर ऑफ गर्ल काय असणार आहेत, वायमध्ये असणार आहेत. आता ते बघा कॅल्क्युलेशन कसं होणार. 25 5 125 आणि वरचा 1 0 आणि 25 चौक 100, 4 एके 4, 4 22 88 आणि 22 5 10 आणि वरचा 1 0 म्हणजे 1100 गर्ल कोणाच्यात असणार आहेत, वायमध्ये असणार आहेत. वायच्या गर्ल 1100 असणार. आता वायमध्ये टोटल स्टुडंट किती आहेत, 2300 आहेत. 2300 मधल्या 1100 काय आहेत आपल्या गर्ल आहे, तर बॉयज किती असणार आहेत, उरलेले असणार आहेत म्हणजेच 1200 असणार आहेत. बरोबर आहे. तर त्यांनी काय विचारले, फाइंड द नंबर ऑफ बॉयज हू स्टडीड इन ECE CSE सिव्हिल ट्रिपल अँड IT इन बोथ कॉलेजेस असं विचारलं. मग हे 1200 आणि हे 1250 म्हणजेच टोटल किती झालं, 1250. 0 5 12 12 24 म्हणजे 2450 काय येणार आहेत, बोथ कॉलेजेसमधले बॉयज येणार आहेत टोटल. म्हणजेच काय येणार आहेत, 2450.